नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरावा. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचे आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर चला मी आता नारी शक्ती हे ॲप डाउनलोड करून घेतो. तर पहा नारी शक्ती ॲप. तर पहा हे ॲप असं काही तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे इन्स्टॉल करून घेऊया. डाउनलोड होणे हे पूर्णतः तुमच्या इंटरनेटच्या स्पीडवर डिपेंड करते. तर पहा इंटरनेटची स्पीड जेवढी असेल तेवढं फास्ट हे ॲप तुमचं डाउनलोड होणार आहे. आता इन्स्टॉल झाल्यानंतर याला ओपन करून घ्यायचे आहे. तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं इथे लिहून पण आलेलं आहे. तर हे सर्व आपल्याला इथे तर मित्रांनो आता तुम्हाला एक लॉगिनचं पेज तुमच्या समोर आलेलं आहे. या ठिकाणी तुमचा एंटर मोबाईल नंबर म्हणजे आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर मी मोबाईल नंबर टाकतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे एक्सेप्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 4 अंकी OTP टाकायचा आहे. तर आता मी OTP या ठिकाणी टाकतो. तर OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायच्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्रोफाईल अपडेट करायची आहे. तर प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. तर तुम्हाला आता तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे. म्हणजे अपूर्ण प्रोफाईल आहे असं लिहिलेलं आहे, तिला पूर्ण करून घ्यायची आहे. तर इथे तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. तर मी पूर्ण नाव लिहून घेतो. त्यानंतर जर तुमचा ईमेल ID असेल तर ईमेल ID तुम्हाला टाकून घ्यायचा असेल, नसेल तर टाकण्याची गरज नाही आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तर पहा इथे वेगवेगळे नारी शक्तीचे प्रकार आहे. सामान्य महिला, त्यानंतर अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू, तर गृहिणी. तर तुम्ही या ठिकाणी जो तुम्हाला आवश्यक असेल तो पर्याय तुम्ही निवडून घ्या. मी या ठिकाणी गृहिणी म्हणून निवडतो. त्यानंतर इथे अपडेटच्या बटनावर क्लिक करतो. तर पहा माझी प्रोफाईल या ठिकाणी बनून पूर्ण झाली आहे. नो ईमेल प्रोव्हाइडेड म्हणून असं लिहिलेलं आहे. जर ईमेल टाकला असता तर ते पण ईमेल ID या ठिकाणी शो केलेला असता. तर प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला लॉग आउट करून घ्यायचे आहे. तर लॉग इन करण्यासाठी पुन्हा एकदा तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. तर चला मी माझा 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करत आहे. मोबाईल नंतर एंटर केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा OTP या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे, जो 4 डिजिटचा आहे. OTP देऊन पुन्हा एकदा व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे. तर प्रोफाईल अपडेट केल्यानंतर तुम्हाला असा हे पेज ओपन होणार आहे. तर पहा इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला योजना केलेले अर्ज. जर तुम्ही अर्ज यापूर्वी केला असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला 3ऱ्या नंबरवर पाहायला मिळेल. आणि जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे. तर पहा आता फॉर्म कसा भरावा. तर महिलेचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपण नवीन अपडेट प्रमाणे कशा पद्धतीने भरावा हे आज आपण पाहणार आहोत.
तर फॉर्म भरत असताना काही गोष्टी आपल्याला समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे की फॉर्म जर आपण भरत असेल तर सर्वप्रथम आपले लागणारे सर्व डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र आपल्या जवळ असणे फार गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना कुठलाही त्रास होणार नाही किंवा कुठलीही धावपळ होणार नाही. तर सर्वप्रथम आपले डॉक्युमेंट आपल्या जवळ असणे गरजेचे आहे. तर आणि लागणारी सर्व डॉक्युमेंट हे ओरिजिनल असणे फार गरजेचे आहे, कारण त्याचा फोटो घेऊन आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागतो. तर झेरॉक्स वरून वगैरे अपलोड कृपया करू नका, कारण अर्ज नाकारण्याची फार जास्त शक्यता असते. म्हणून डॉक्युमेंट हे ओरिजिनल असणे फार गरजेचे असते, कारण त्याचा फोटो घेऊन अपलोड करावा लागतो. तसेच जर आपण फॉर्म यापूर्वी कधी भरला असेल तर आपण त्याच ठिकाणी एडिट करायचा आहे, म्हणजे दुरुस्ती करून घ्यायची आहे जिथे त्याची गरज आहे. आणि एडिट हे फक्त एकदाच होते, त्यामुळे कृपया पहिल्यांदा फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक फॉर्म भरणे फार गरजेचे असते. तर आज आपण फॉर्म भरणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी महिलेचे पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी लिहायचे आहे. तर महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर पतीचे नाव, आणि जर मुलगी ही कुवारी असेल तर तिच्या वडिलांचे नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. तर पती या ठिकाणी क्लिक केल्यास आपल्याला वडील किंवा पती पाहायला मिळेल. तर पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचे आहे. तर लग्नापूर्वीचे महिलेचे म्हणजे माहेरचे नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. महिलेचे लग्नापूर्वीचे जे काही नाव असेल तर संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला महिलेची जन्मदिनांक, महिना, वर्ष या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. तर निवडण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि जन्म दिनांक निवडा, या ठिकाणी क्लिक करा. आणि महिलेचे वय 21 ते 65 या वयोगटातील असावे, असा हा नियम आहे. तर त्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड प्रमाणे इतर माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे, जसं की अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तोही आधार कार्ड प्रमाणे लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. तर आधार कार्डवर तुमचा जो काही पत्ता असेल तो या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडण्यासाठी जिल्हा इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर तुमचे गावाचे नाव किंवा शहराचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका जर असेल, म्हणजे ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिका जर असेल तर ते तुम्हाला निवडायची आहे की तुम्ही कुठल्या याच्यामध्ये येता, नगर परिषद मध्ये येता की ग्रामपंचायत मध्ये येता, आणि त्या तुमच्या शहराचा, गावाचा या ठिकाणी पिनकोड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे, म्हणजे द्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक हा आपण तोच देणे गरजेचा आहे जो तुमच्या बँक खात्याशी आणि आधार सोबत जोडलेला आहे. तो या ठिकाणी तुम्ही मोबाईल क्रमांक त्या महिलेचा किंवा त्या भगिनीचा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक यामध्ये तुम्हाला नमूद करायचा आहे. जो महिलेचा आधार क्रमांक असेल तो या ठिकाणी तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्यानंतर जर आपण शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक लाभ योजनेचा जर लाभ घेत असाल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे. घेत असाल तर होय आणि नाही घेत असाल तर नाही, या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर विभाग निहाय योजना आणि लाभार्थी योजना, गरजू व्यक्ती समस्या आणि इतर योजना. तर पहा, इतर योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण लाभ या ठिकाणी घेत आहे. तर
आपल्याला हे दोन्हीही कॉलम इथे ब्लँक सोडून समोर पुढे चालायचं आहे. तर महिलेची वैवाहिक स्थिती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. म्हणजे वैवाहिक स्थिती तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. तर त्यासाठी वैवाहिक स्थिती यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही पेज पाहायला मिळेल. तर पहा, वैवाहिक स्थिती मध्ये अविवाहित म्हणजे ज्या महिलेचा आतापर्यंत विवाह झालेला नाही, ती महिला अविवाहित या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. विवाहित म्हणजे ज्या महिलेचा विवाह झालेला आहे, अशी महिला. त्यानंतर विधवा, विधवा म्हणजे ज्या महिलेचा विवाह झाला होता आणि पती काही कारणामुळे मृत्यू पावलेला आहे, तर अशी विधवा महिला. त्यानंतर परित्या, परित्या म्हणजे ज्या महिलेचा विवाह यापूर्वी झालेला होता पण ती आता तिच्या पतीपासून वेगळी राहते, त्या महिलेस आपण परित्या असे म्हणतो. आणि निराधार म्हणजे ज्या महिलेस कुठलाही आधार नाही, अशी महिला म्हणजे निराधार. त्यानंतर घटस्फोटित म्हणजे ज्या महिलेचा तिच्या पतीपासून घटस्फोट कायदेशीररित्या झालेला आहे, अशा महिलेस आपण घटस्फोटित महिला असे म्हणू. आणि त्या महिलेने तो कॉलम इथे सिलेक्ट करायचा आहे. तर पहा, वैवाहिक स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या सुविधेप्रमाणे या ठिकाणी सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे. तर आता महिलेचा जन्म हा कुठल्या परराज्यात झालेला आहे का? जर महिला ही परराज्यात जन्मलेली असेल आणि ती पतीसोबत दुसऱ्या राज्यामध्ये तिच्यासोबत राहत असेल, तर ती महिलेचा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहे. म्हणजे बर्थ सर्टिफिकेट हे त्या परराज्यातले असणे फार गरजेचे आहे. तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही पेज पाहायला मिळेल. जर महिला ही परराज्यातली असेल तर तुम्हाला होय हे पर्याय निवडायचा आहे आणि नसेल तर नाही म्हणून हा पर्याय निवडायचा आहे. तर आता आपल्याला अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील भरून घ्यायचा आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ज्या बँकेमध्ये खाते उघडले आहे त्या बँकेचे पूर्ण नाव. तर पहा, बँक ही राष्ट्रीय अधिकृत म्हणजे नॅशनलाइज असणे गरजेचे आहे. तसेच किंवा पोस्टामध्ये चे खाते पण आता स्वीकारले जात आहे. तर पोस्टाचे असेल तर पोस्टाचे, नाही तर मग नॅशनलाइज बँकेचे बँक खाते असणं गरजेचे आहे. तर बँकेचे पूर्ण नाव, त्यानंतर बँक खातेधारकाचे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे आणि बँकेचा IFSC कोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपला आधार कार्ड हे बँकेसोबत जोडलेलं म्हणजे लिंक केलेलं आहे किंवा नाही या पर्यायावर क्लिक करून इथे होय किंवा नाही म्हणून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तर आता आपला फॉर्म भरून झालेला आहे, पण आता आपल्याला त्या फॉर्मला लागणारे सर्व डॉक्युमेंट हे जोडायचे आहे. तर खालील सर्व कागदपत्रे अपलोड करावी हे पेज आता तुम्हाला दिसत आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड जोडायचे आहे. तर आधार कार्ड जोडण्यासाठी अपलोड करण्यासाठी आधार कार्ड यावर क्लिक करून घ्यायचे आहे. तर आधारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज पाहायला मिळेल. तर पहा, आधार कार्डचा तुम्हाला आधीच तुमच्या मोबाईलने फोटो घ्यायचा आहे, जो तुम्हाला गॅलरीमध्ये तो सेव्ह करून ठेवायचा आहे. नाहीतर मग तुम्हाला या ठिकाणी कॅमेरा म्हणून पण एक ऑप्शन मिळतो, त्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि सरळ तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या खाली डॉक्युमेंट ठेवून बरोबर त्या आधार कार्डचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. आणि फोटो हा 5 MB पेक्षा जास्त साईजचा नको, पण नॉर्मली कॅमेराचा फोटो हा 5 MBच्या आतमध्येच असतो. त्याच्यामुळे कुठलीही काळजी करण्याची किंवा रिसाइज करण्याची गरज या ठिकाणी राहिलेली नाही आहे. तर चला पुढले डॉक्युमेंट पाहूया. आधार कार्डचा फोटो जोडत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की आधार कार्डचा फोटो हा दोन्ही बाजूचा येणे गरजेचा आहे. जर आधार कार्ड हे तुमच्याकडे पूर्ण असेल तर तो सरळ फोटो जोडावा, नाही तर जर छोट्या
पॉकेट साईज मध्ये असेल तर आधार कार्डचा पुढल्या बाजूचा फोटो आणि मागील बाजूचा फोटो हा जोडणे आवश्यक असते. तर आता आपले पुढले डॉक्युमेंट आहे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला. तर सर्वप्रथम तुम्हाला यावर क्लिक करून घ्यायचे आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही पेज पाहायला मिळेल. तर पहा, या ठिकाणी एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला या 3 पैकी कुठलेही एकच डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे. तर पहा, या ठिकाणी तुम्ही 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड पण जोडू शकता, मतदानाचे ओळखपत्र पण जोडू शकता, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग पण या ठिकाणी तुम्हाला जोडता येणार आहे. पण एक लक्षात ठेवा, स्त्री जर ही परराज्यातली असली तर तुम्हाला जन्म प्रमाणपत्र जोडायचे आहे या ठिकाणी, आणि जर स्त्री ही त्याच राज्यातील असेल तर तुम्ही इतर कुठलेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडू शकता. आणि डॉक्युमेंट जोडण्यासाठी तोच नियम की डॉक्युमेंटची साईज हे मॅक्झिमम 5 MB एवढी असावी, आणि तो डॉक्युमेंट तुम्ही एक तर गॅलरी किंवा कॅमेरा या दोन्ही पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. जर डॉक्युमेंट हे तुमच्या फोनमध्ये असेल तर ते गॅलरीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे, आणि जर तुम्ही डॉक्युमेंटचा फोटो काढला नसेल तर तुम्हाला कॅमेरा या ऑप्शनवर इथे क्लिक करायचे आहे. तर आता आपले पुढले डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड. तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. तर मी क्लिक करतो. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज पाहायला मिळेल ज्यामध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि पिवळे आणि केशरी राशन कार्ड या ठिकाणी जोडायचे आहे. तर आता थोडं समजून घ्या की उत्पन्नाचे प्रमाणपत्र कोणाला द्यायचे आहे आणि पिवळे आणि केशरी राशन कार्ड कोणाला जोडायचे आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड हे दोन्ही पैकी अवेलेबल नाही, म्हणजे उपलब्ध नाही, त्यांनी उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे जोडून त्यांचा फॉर्म पूर्ण करायचा आहे. आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आहे त्यांनी फक्त त्यांचे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे. नियम तोच की एक तर फोटो कॅमेराने घ्या किंवा मग गॅलरीमध्ये सेव्ह डॉक्युमेंट मधून तुम्ही सिलेक्ट करू शकता, आणि डॉक्युमेंटची मॅक्झिमम साईज ही 5 MB पेक्षा जास्त नको. तर आता आपले पुढील डॉक्युमेंट आहे अर्जदाराचे हमीपत्र. तर अर्जदाराचे हमीपत्र जोडण्यासाठी तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे काही पेज पाहायला मिळेल. तर अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करण्यासाठी तुम्हाला अर्जदाराच्या हमीपत्राचा गॅलरीमध्ये फोटो घ्यायचा आहे किंवा कॅमेरा ऑप्शन निवडून तुम्हाला त्या ठिकाणी कॅमेराने फोटो घ्यायचा आहे. तर आता हमीपत्र हे कशा पद्धती असते हे तुम्हाला मी दाखवतो. फॉर्मला लागणारे हमीपत्र अशा काही पद्धतीचे आहे. तर हे हमीपत्र जर तुमच्याकडे नसेल तर या हमीपत्राची PDF ची प्रत मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या ठिकाणून तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे, आणि याची एक प्रिंट आउट काढून त्यावर तुम्हाला फक्त अर्जदारांनी सही करून हा डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून द्यायचा आहे. तर आता आपले पुढले डॉक्युमेंट आहे बँक पासबुक. तर बँक पासबुक अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बँक पासबुक या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे आहे. तर बँक पासबुकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज पाहायला मिळेल. तर यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचे पासबुक अपलोड करायचे आहे. तर बँकेचा एक मोबाईलने तुम्हाला सुस्पष्ट असा फोटो काढायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करून द्यायचा आहे. तर फोटोची साईज हे मॅक्झिमम 5 MB पेक्षा जास्त नको, आणि फोटो हा कॅमेरा किंवा गॅलरी मधून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर बँक ही नॅशनलाइज असावी, आणि पोस्टाचे पण पासबुक आता या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे कोणाचे पोस्टाचे पासबुक असेल ते पण या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. तर चला आपण आता आपला पुढला डॉक्युमेंट पाहूया. तर आता आपला पुढला डॉक्युमेंट लागणारा तो म्हणजे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास
लागणारे पतीचे डॉक्युमेंट. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम क्लिक करून घ्यायचे आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज पाहायला मिळेल. तर पहा, महिलेचा जन्म जर परराज्यातील असल्यास पतीचे लागणारे कागदपत्र या ठिकाणी आपल्याला 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदानाचे ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला हा पतीचा या ठिकाणी जोडायचा आहे. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे जर महिला ही परराज्यातील असल्यास तिचं तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडून त्यानंतर तिच्या पतीचे डॉक्युमेंट या ठिकाणी जोडायचे आहेत. तर बर्थ सर्टिफिकेट का, तर बर्थ सर्टिफिकेट हे शो करते की ती महिला परराज्यामधली आहे आणि पतीचे डॉक्युमेंट हे त्याला जोडल्यास हा फॉर्म या ठिकाणी ग्राह्य समजला जाणार आहे. तर आता शेवटला डॉक्युमेंट म्हणजे अर्जदाराचा फोटो. तर अर्जदाराचा फोटो हा आपण आपल्या मोबाईलने या ठिकाणी काढायचा आहे आणि तो सरळ अपलोड करून द्यायचा आहे. फोटोवरून फोटो काढू नये, अन्यथा फॉर्म हा नाकारण्याची पूर्णतः शक्यता आहे आणि लाईव्ह फोटो असणे या ठिकाणी कंपल्सरी आहे. त्यानंतर आपण एक्सेप्ट या हमीपत्र डिस्क्लेमर यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक हमीपत्र ओपन होणार आहे. हमीपत्र ओपन झाले की तुम्हाला अशा पद्धतीने ते दिसणार आहे आणि त्या ठिकाणी स्वीकार आपल्याला करून घ्यायचा आहे. स्वीकार केल्यानंतर या ठिकाणी एक चेकबॉक्सवर क्लिक म्हणजे राईट अशी क्लिक झालेली तुम्हाला दिसेल. हमीपत्राचे स्वीकार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक टिक झालेली दिसेल लाल याच्यामध्ये. तर हमीपत्र हे आपण ऑनलाईन पण या ठिकाणी जोडलेलं आहे, हे त्याची खूण आहे. तर त्यानंतर आपण पुन्हा एकदा आपला फॉर्म हा पूर्ण चेक करून घ्यायचा आहे आणि चेक केल्यानंतर माहिती जतन करा या लाल बटणीवर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने नवीन पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा ऑनलाईन भरायचा याचा आपण आज व्हिडिओ पाहत होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन हे पुढल्या वेळेस नवीन व्हिडिओ आला की या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर चॅनलचे नोटिफिकेशन ऑल करून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचे आहे.